कृषी सहाय्यक नोकरी, शेअर मार्केटचा नाद, सासऱ्याकडून लाखो रुपये घेतले, पुढं घडलं भयंकर. विवाहानंतर सासरच्या मंडळीकडून माहेरून पैसे, दागिने किंवा इतर वस्तू आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हा छळ इतका असह्य होतो की ती विवाहिता, पती, मुले, संसार या सगळ्याकडे पाठ फिरवून आत्महत्येचे पाऊल उचलते. या घटना समाजाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. हुंडा किंवा पैशांच्या अपेक्षेपोटी होणारा छळ हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून तो सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. हे प्रकार रोखण्यासाठी केवळ कायदाच नाही तर समाजामध्ये जनजागरणाची गरज आहे. बाराई येथे सेवानिवृत्त शिक्षक रतन किसन पागोरे हे आपल्या कुटुंबासह राहायला आहेत. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी. मुलगी वैष्णवीचा विवाह बाळसमुद येथील रहिवासी आणि मेहकर कृषी कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या गणेश मेरत याच्यासोबत मोठ्या थाटामाटामध्ये 22 एप्रिल 2022 रोजी झालेला होता. लग्नामध्ये पागोरे यांनी 31 लाख रुपये हुंडा दिल्यावरही गणेश 4 चाकी गाडीसाठी अडून बसलेला होता. त्यामुळे रतन पागोरे यांनी गाडीसाठी आणखी 5 लाख रुपये देण्याचे कबूल केले. तसेच 2 लाख रुपये भरून उर्वरित रकमेचे लोन घेऊन स्विफ्ट गाडी खरेदी केली. 5 लाख रुपयाच्या वरची रक्कम गणेशने भरावी असे ठरलेले होते. सुखी संसाराची स्वप्न मनाशी बाळगत वैष्णवीने गणेशच्या घराचा उंबरठा ओलांडला. सुरुवातीचे दिवस खूप आनंदामध्ये गेले. त्यांच्या संसार वेलीवर एक गोंडस फूल उमलले. सर्व काही सुरळीत असताना कृषी सहाय्यक असलेल्या गणेशला शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे मिळवण्याचे वेड लागले. सुरुवातीला त्याला काही पैसे मिळाले असतील, त्यामुळे गणेशची हाव वाढली. तो जास्तीचे पैसे शेअरमध्ये गुंतवू लागला. त्यात त्याला फटका बसू लागला. तरीही शेअर मार्केटचे खूळ त्याच्या डोक्यातून निघत नव्हते. वैष्णवीचे वडील रतन पागोरे यांनी डिसेंबर 2024 पर्यंत स्विफ्ट गाडीचे हप्ते भरले. आता ठरल्याप्रमाणे उर्वरित हप्ते तुम्ही भरा असे त्याने जावई गणेश यांना सांगितले. याचा गणेशला राग आला. त्याने पत्नी वैष्णवीस गाडीचे हप्ते तुझ्या वडिलांना भरायला सांग असे बजावताच वैष्णवीने स्पष्टपणे नकार दिला. ठरल्याप्रमाणे तुम्ही हप्ते भरा असे त्याला सुनावल्याने तो चांगला संतापला. त्याने वैष्णवीला बेदम मारहाण केले. हा सर्व प्रकार वैष्णवीने वडिलांना सांगितला. रतन पागोरे यांनी जावई गणेश आणि त्याच्या आई वडिलांना भेटून तुम्ही वैष्णवीला मारहाण करू नका, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचे हप्ते भरतो असे सांगून वाद सोडवला. त्यातच गणेश याला शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपयांचा फटका बसल्याने घरामध्ये वादविवाद होऊ लागले. वैष्णवी पती शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू नका असे म्हणू लागले, पण गणेश ऐकत नव्हता. उलट तो तिलाच बेदम मारहाण करायचा. डिसेंबर 2025मध्ये याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याने गणेशने तिला मारहाण केली. तेव्हा तिचे वडील तिला घरी घेऊन गेले. 1 महिन्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्यामध्ये समेट घडवल्याने वैष्णवी सासरी आली होते. त्यानंतरही गणेश, त्याचे आईवडील, बहीण हे वैष्णवीला खूप त्रास देत होते. त्यामुळे 2-3 वेळा वैष्णवीला वडील माहेरी घेऊन आले. पुन्हा आईवडील, नातेवाईक यांनी समजूत घालून तिला सासरी पाठवले होते. गेल्या मे महिन्यामध्ये वैष्णवीला सासरच्या मंडळीने गणेशचे शेअर मार्केटमध्ये खूप पैसे गेले, त्याच्याकडून कर्ज झाले आहे, तुझ्या वडिलांच्याकडून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावलेला होता. पण वैष्णवीने वडिलांच्याकडे पैसे मागण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हाही गणेशने तिला बेदम मारहाण केले होते. हे प्रकार वारंवार होऊ लागले होते. सासरच्या लोकांचा छळ आता असह्य झाला होता. त्यामुळे वैष्णवी खूप कंटाळली होते. दिनांक 23 जून रोजी सकाळी 11 वाजता वैष्णवीने वडिलांना कॉल केला. पप्पा, मला रात्री गणेशने खूप मारले. तुझ्या वडिलांकडून 10 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर फाशी घेऊन जीव दे असे म्हणत आहे. त्यांचा त्रास आता सहन होत नाही. मी त्रास असह्य होत असल्याने फाशी घेते असे म्हणून तिने कॉल कट केला. घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीने कॉल कट केल्याने रतन पागोरे यांना काळजी वाटू लागली. त्यांनी वैष्णवीला खूप
खूप कॉल केले पण तिने उचलले नाहीत, म्हणून त्याने मेहकर येथील जवळच्या नातेवाईकाला वैष्णवीच्या घरी पाठवले. तसेच स्वतः घाईने मेहकरकडे निघाले. तोपर्यंत सर्व काही संपले होते. वैष्णवीने गळफास घेतला होता. दिनांक 23 जून मंगळवार सकाळचे 12 वाजले असावेत. मेहकर पोलिसांना माहिती मिळाली की स्थानिक बालाजी नगरमध्ये वैष्णवी गणेश मेरत या महिलेने घरामध्ये गळफास घेतला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा आणि इतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. मृतदेह मेहकर रुग्णालयामध्ये हलवला. माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याने सौ वैष्णवी यांनी कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी करून सविस्तर फिर्यादच पोलीस स्टेशनला नोंदवली. मृतकाचे वडील रतन किसन पागोरे बराई यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर गुलाबराव मेरत यांच्यासह सासू आणि ननंद यांच्याविरुद्ध आरोप क्रमांक 432/26 कलम 3582 85 भारतीय न्याय संहिता कलम 2023 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी पती गणेश मेरत याला ताब्यात घेण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मृतकाच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळून वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि इतर सहकारी पुढील तपास